राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। चौथा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचाली आहेत। पुरस्कृत किंवा अपक्ष उमेदवाराला ताकद देण्याची भाजपची रणनीती आहे। राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित अर्ज भरणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मात्र चौथा उमेदवाराबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामुळे भाजपकडून या बाबतीत काही धक्कातंत्र वापरलं जातं का, नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता होऊ दे, आमच्याजवळ वोट बँक किती आहे ते एकदा दिसून जाऊ ना। आमच्या महाविकास आघाडीचे जे काही मतं आहेत ते एकदा दिसून जातील ना। त्याच्यामुळे आमचा मुद्दा तो नाही आहे। महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या आधारावर काँग्रेसने नेहमी, आम्ही सत्तेत असताना भाजपच्या त्यावेळेस असं चित्र यायचं तर त्यावेळेसही आम्ही सामोपचाराने या निवडणुका बिनविरोध करायची ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये होती। पण भाजपने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवलेला पैसा आणि एक तानाशा प्रवृत्तीमुळे महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक जे चित्र होतं ते सगळं बदलवण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आता आम्ही एकच उमेदवार आमचा आहे। त्याच्यामुळे त्यांना काय करायचं त्यांनी करावं, आम्हाला त्याला कोणाला थांबवायचं काही कारण नाही। पण आमची मतसंख्या काय महाविकास आघाडीची आणि मी त्यांना पुढे येणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।